ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगरात संविधान हक्क परिषद आणि राज्यव्यापी महाएल्गार सभेचं आयोजन दसरा मैदान या ठिकाणी करण्यात आलं होतं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली। यावेळी एल्गार सभेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला। दरम्यान शिक्षण खाजगीकरणाच्या विरोधात आवाज उठवण्यात आलाय। यावेळी समाज प्रबोधन करणाऱ्या गायिका आणि भीमराज की बेटी फेमस निशा भगत यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, महेश तपासे, धनंजय सुर्वे यांनी उपस्थिती दर्शवली होती। या कार्यक्रमाचं आयोजन अनिल अहिरे आणि त्यांच्या टीमने केलं होतं। जाहीर करण्यात आलं की 100 खासदार निवडून आले ते कुठल्याही पक्षाचे नाहीत आणि 92ला जे निर्वाचित झाले त्यांच्या हातात सत्ता जाण्याची शक्यता आहे आणि कारण लष्कराची मदत त्यांना आहे। कुठे गेली लोकशाही, कुठे गेली संविधान? आज ते चित्र शेजारच्या पाकिस्तानमध्ये बघायला मिळतं। बांगलादेशमध्ये तेच झालं होतं। राज्यकर्त्याची हत्या झाली आणि अनेक वर्ष बांगलादेशमध्ये हुकुमशाहीचं राज्य होतं। ही स्थिती येऊन द्यायची नसेल तर मूलभूत अधिकार देणारी घटना ही जपली पाहिजे आणि आपण भाग्यवान आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा दूरदृष्टी असलेला महामानव या देशामध्ये जन्माला आला आणि लोकांचा हा अधिकार अखंड जतन करण्यासाठी त्यांनी एक नवीन रस्ता आपल्याला दिला। बाबासाहेब आंबेडकर म्हणजे नंतर आपण नेहमी घटनेचा उल्लेख करतो। जरूर घटनेचं काम त्यांनी केलं, पण बाबासाहेबांनी हा देश उभं करण्यासाठी स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात काही महत्त्वाचे निर्णय घेतले। 1947ला आपण स्वतंत्र झालो, पण त्याच्या आधी एकदा स्थानिक लोकांचं सरकार बनवायला इंग्रजांनी संमती दिली। त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते, त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते, त्याच्यामध्ये असे अनेक मान्यवर लोक होते, वल्लभभाई पटेल असतील किंवा अनेक लोक असतील। त्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं। त्या काळात बाबासाहेबांच्याकडे जल आणि विद्युत ही 2 खाती होती, त्याच्याबरोबर कामगार या संबंधीचं खातं होतं। हे घडलं कधी? 1947च्या आधी। काय केलं बाबासाहेबांनी? आपल्या हातामध्ये जल खातं होतं, पाणी आणि त्याचं महत्त्व हे त्यांनी ओळखलं आणि थेंब ना थेंब कसा वाचवत जाईल याची काळजी घेतली। त्यासाठी पंजाबमध्ये भाकरा नांदेडसारखं धरण असेल की जे धरण बांधायची आवश्यकता काय आहे हे बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं आणि ते धरण बांधलं। आज पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचा काही भाग 90%, 95% तिथली शेती बागायत झाली। या देशाचा भुकेचा प्रश्न तिथल्या शेतकऱ्यांनी सोडवला। त्याच्या भाषेवरची दृष्टी ही बाबासाहेबांची होती। आमचा मुद्दा असा आहे की एक तर संविधान बचाव, संविधानाची जी आता जी हुकुमशाही चालली आहे, संविधानाची कुणाला भीतीच वाटत नाही, कायद्याची कुणाला भीतीच वाटत नाही। कुणाला वाटेल तो कुणाला रस्त्यात ठोकतो, कुणाला पोलीस स्टेशनमध्ये
कायद्याची जिथे अंमलबजावणी होते तिथे पण मर्डर होतात. म्हणजे कायद्याची कुणाला भीतीच राहिली नाही. यासाठी शासनाची जी मनमानी चालली त्या विरोधात आणि महाराष्ट्रातल्या ज्या 62,000 शाळा आहेत त्या खाजगी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याबाबत निर्णय घेतला आणि नंतर काही लोकांनी त्याला विरोध केला होता. तेव्हा आपले शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी सांगितलं की नाही, आम्ही हे करणार नाही. आणि 18 सप्टेंबरला त्याचा GR काढला 23ला. एकीकडे शिक्षण मंत्री म्हणतात आम्ही हे करणार नाही, आम्ही याच्यावर विचार करून, दुसरीकडे GR काढतात. आणि जसा GR निघाला त्यानंतर मग ते जरंगे पाटील आणि म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावर लोक भांडत होते आणि सगळं कुणालाही शिक्षणाचं खाजगीकरण झालं याच्यात कुणाला काही पडलं नव्हतं. आणि म्हणून आम्ही एक जनजागृती म्हणून आम्ही हा विषय घेतलाय की जर शाळांचं खाजगीकरण झालं म्हणजे असं समजा की आता इंग्लिश मिडियमच्या ज्या शाळा आहेत ज्याच्यावर शासनाचा कुठलाही अंकुश नाही, त्या शाळांमध्ये त्या शाळांचं मुलांना डोनेशन भरून ऍडमिशन दिले जातात. मग आपल्या गरीबाची जी झोपडपट्टीत राहणारी मुलं आहे, गोरगरीब मुलं आहे, गोरगरिबांची, आता काही बाहेर म्हणजे UP-MP ची लोक झोपडपट्टीत राहतात, ते लोक डोनेशन भरून ऍडमिशन घेऊ शकतात का? म्हणून म्हणजे जो पिढी शोषित, जो गरीब समाज आहे, आपला बहुजन समाज आहे, त्याला शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी हा म्हणजे मनुवादी डाव होता. आणि त्या डावाच्या विरोधात आम्ही एल्गार आज पुकारलेला आहे. आणि त्यासाठी आम्ही पवार साहेबांना जाऊन विनंती केली. निशाताई आम्ही सर्व गेलो होतो, विनंती केली की साहेब हा शिक्षणाचं खाजगीकरण होतंय. तेव्हा पवार साहेबांच्या आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की साहेब याचा GR निघालाय. म्हणजे बऱ्याचशा लोकांना हे माहित नव्हतं की त्याचा GR पण निघालेला आहे. आणि तो GR आम्ही पवार साहेबांना दाखवला आणि लागलीच त्यांनी आम्हाला 10 दिवसात या ठिकाणी त्यांना पण ती तळमळ वाटली की खरोखर जर शिक्षणाचं खाजगीकरण झालं तर ह्या गरीब समाजाचं काय होईल. आणि बाबासाहेबांनी जो आम्हाला शिकण्याचा जो अधिकार, मूलभूत अधिकार दिलाय, त्याच्यावर गदा येण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही हा एल्गार पुकारलाय. आज जरी म्हणजे कमी संख्या असेल, कमी संख्येचं कारण आहे की आज अचानक भयानक कालपासून 3 प्रोग्राम या ठिकाणी मोठे मोठे नेते उल्हासनगरमध्ये, अंबरनाथमध्ये, बदलापूरमध्ये आले. इथले रोड ब्लॉक करण्यात आले. रोड ब्लॉक केले तरी आमचे लोक कुठूनही येतील, गल्ली बोळातून पण आले. जे आले रोड ब्लॉक केले तरी गल्ली बोळातून या ठिकाणी आले. आणि आम्ही हे जनजागृतीचं काम करतोय. आम्ही हे शांत बसणार नाही. आम्ही परत यावर अजून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात आंदोलन आम्ही पूर्ण महाराष्ट्रात पेटवणार आहोत. या ठिकाणी महाराष्ट्रातून गडचिरोली रामटेके साहेब आले होते, नागपूर, सगळे म्हणजे महाराष्ट्रातून नाशिक, महाराष्ट्रातून या आजच्या एल्गार सभेला जी उपस्थिती होती ही महाराष्ट्रातून जनता होती. मुंबईतून भोळे आले, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातून लोक होती. आणि आम्ही हा एल्गार नक्की इथे थांबणार नाही. पुढची मिटिंग आम्ही यांनी जसे अचानक कार्यक्रम घेतले, आम्ही पण पवार साहेबांना त्यांना सांगू की आपण अचानक कार्यक्रम करू साहेब, आणि आम्ही करून दाखवू हा एल्गार. संविधान हक्क परिषदेच्या माध्यमातून मी विदर्भातून संविधान हक्क परिषदेचे प्रमुख म्हणून मी इथे उपस्थित झालेलो आहे. या भारत देशामध्ये मनुवाद्यांनी या सर्व सामान्य गरीब जनतेला न्याय मिळवून देणारी ही संविधान बदलवण्याचा घाट घातलेला आहे. आणि त्याच्याऐवजी मनुस्मृती आणण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे हा हाणून पाडण्यासाठीच ही आज संविधान परिषद, हक्क परिषद घेण्यात आलेली आहे. आज मी या महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला सांगू इच्छितो की या संविधान हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत. आणि या मनुवाद्यांचा जो षडयंत्र आहे, या संविधानाला बदलवण्याचा त्यांचा जो घाट आहे आणि या गोरगरीब जनतेचा जो हक्क आहे हे काढण्याचा जो प्रयत्न चालू आहे, आणि धर्म मार्तंडाच्या माध्यमातून या देशामध्ये मनुस्मृती आणून आणि धर्मराज्य आणण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे हा उधळून लावण्यासाठी ही आज आम्ही संविधान हक्क परिषदेच्या माध्यमातून या देशाला आणि या महाराष्ट्राला सांगण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आणि या मनुवाद्यांचा हा षडयंत्र आम्ही उधळून लावणार आहोत. आणि गोरगरिबांसाठी जो रोजगार मिळवून देण्यासाठी, शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी
हा 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 जो आमचा जो प्रयत्न आहे आम्ही या महाराष्ट्राला सांगू आणि आपल्या माध्यमातून आपण सर्व पत्रकार आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्राला या संविधान हक्क परिषदेची माहिती द्यावी हीच आपणास विनंती करतो. आणि संविधान बचाव आणि शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या विरुद्ध महाएल्गार सभा आयोजित केलेली होती. या सभेसाठी माननीय भारताचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. ज्या वेळेला बहुजनांची मुलं ही शिकायला लागलेली आहेत, ते मोक्याच्या जागा पटकावायला लागले, चांगल्या नोकऱ्या मिळवायला लागले म्हणून आणि त्यांची प्रगती व्हायला लागली, हे या मनुवादी सरकारला सहन होईना झालं. आणि जर यांना हाणून पाडायचं असेल तर आपण शिक्षणापासून यांना पुन्हा वंचित ठेवलं पाहिजे. म्हणून 62,000 सरकारी शाळांचं खाजगीकरण करण्याचा घाट या महाराष्ट्र शासनाने घातला. तशा अशाचा शासन निर्णय त्यांनी पारित केला आणि हा शासन निर्णय जो आहे तो आम्हाला मान्य नाही. म्हणून संविधान हक्क परिषदेच्या माध्यमातून या शासन निर्णयाला विरोध करणं आणि कोणत्याही परिस्थितीत सरकारी शाळा टिकल्या पाहिजे. सरकारी शाळा टिकल्या तरच गरिबाची मुलं शिक्षण घेतील आणि पुढे जातील. म्हणून साठी आज या सभेचं आयोजन होतं. आकाश साने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.